नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपल्या सोबत आहे आता सध्याला राकेश भांगे, ज्यांचे मल्टिपल बँकांमध्ये सिलेक्शन झाले. मल्टिपल म्हणजे तुम्ही टायटलच पाहत असाल, आयबीपीएस पासून तर एसबीआय पर्यंतच्या 5 वेगवेगळ्या बँकांमध्ये ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन झालंय. आयबीपीएस पीओ मध्ये फायनल सिलेक्शन झालंय. बँक ऑफ महाराष्ट्र बँक भेटलेली आहे. त्याच्यानंतर आरआरबी पीओ मध्ये सिलेक्शन झालंय. महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये म्हणजे महाराष्ट्रातून अप्लाय केलं होतं. एसबीआय क्लिरिकलला फायनल सिलेक्शन आहे. आयबीपीएस क्लर्क मध्ये बँक ऑफ बरोडा मध्ये फायनल सिलेक्शन झालंय. आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह मध्ये फायनल सिलेक्शन झालंय. आणि सोबत सोबत अजून NIACL AOच्या इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्याचा फायनल सिलेक्शनचा निकाल बाकी आहे. पण अशा आतापर्यंत मल्टिपल म्हणजे 5 बँकांमध्ये फायनल सिलेक्शन झालेला राकेश भांगे आपल्याला गाईड करणार आहे. नेमकं त्याची जर्नी कशी होती आणि काही युनिक पॉइंट्स आम्ही लिहून आणले. काही युनिक पॉइंट्स. सर्वप्रथम पूर्ण टीम सारथी एज्युकेशन कडून आम्हा सर्वांकडून तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. की तुमचं आता एवढ्या मल्टिपल बँकांमध्ये सिलेक्शन झालंय. तर तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन सांगा. माझं नाव सर राकेश विकास भांगे आणि मी प्रॉपर सोलापूरचा आहे. ओके. माढ्याचा. सोलापूर माडा. आणि 2023 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं हा. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच इकडे आलो मी ऑगस्टमध्ये. ओके. आणि ऑगस्टमध्ये आल्यानंतर मी बॅच जॉईन केली आणि बॅच जॉईन केल्यानंतर कंटिन्यू अभ्यास केला. विक्टर बॅच 7 ला विक्टर होते. बॅच 7 2023 ऑफलाईनला. ऑफलाईन ओके. हां. ऑगस्टच्या स्टार्टिंगला ऑगस्ट 2023. 23. ते आणि जवळपास इकडे डिसेंबर 2025 हो पर्यंतचा हा 2 पर्यंत वर्षाचा प्रवास 2 प्रवास आहे. वर्षाचा. आणि या 2 वर्षात मल्टिपल सिलेक्शन झाले. हो. आतापर्यंत किती नंबर ऑफ एक्झाम द्यावे लागले बरं? मी आतापर्यंत 25 एक्झाम दिलेले आहेत. 25 वेगवेगळ्या हो. एक्झाम दिल्या. आणि त्यामधून 10 मेन्स दिल्या आणि 5 फायनल सिलेक्शन आहेत. अजून NICLचा रिझल्ट एक बाकी आहे आणि OIC लेव्हलची मेन्स दिलेली आहे. ओके, ओके. ते एक बाकी 2 रिझल्ट बाकी आहेत. बाकी आहे. ओके. ठीक आहे. आता बघा, यांचं ग्रॅज्युएशन हे बी.कॉम मध्ये झालेलं आहे 2023 ला. ऑगस्टमध्ये ते बॅच जॉइन करण्यासाठी आले होते आणि ऑगस्ट 2023 पासून तर डिसेंबर 2025 पर्यंत 2 वर्षाचा प्रवास आहे. 2 वर्षामध्ये 25 प्लस एक्झाम त्यांनी आतापर्यंत दिलेले आहे. त्यामध्ये आतापर्यंत फायनल 5 सिलेक्शन झालेले. काही रिझल्ट्स पण अजून पेंडिंग आहे. आम्ही जवळपास अर्धा 1 तास खाली डिस्कशन करून आलोय, की नेमकं आपल्याला कोणत्या-कोणत्या मुद्द्यांवर बोलायचंय. त्यांना असं विचारलं होतं मी, की बाबा काही युनिक पॉइंट्स जे मुलं फेस करताय आणि त्याच्यावर सध्या कुणी बोलत नाही. असे काही युनिक पॉइंट्स आहे का आपण त्याच्यावर बोलू? पहिला पॉइंट त्यातला युनिक पॉइंट असा आहे, आम्ही त्याच्यावर चर्चा करणार आहे. नेमकं मुलांना येणारे प्रॉब्लेम कोणते आणि त्याच्यावर त्यांनी काढलेलं सोल्युशन कसं. पहिला पॉइंट आहे एक्झामची स्ट्रॅटेजी. एक्झामची स्ट्रॅटेजी कशी असावी? आता इथं पाहणारे काही फ्रेश क्राऊड असेल, नवीन बँकिंग करणारा, काही जुने मुलं असतील, तर सगळ्यांचे सगळे प्रश्न कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर नेमका आता मुद्दा येतो, एकंदरीत जर पहिला आपण पाहिला तर एक्झामची स्ट्रॅटेजी. आता पहिला त्यातला मुद्दा होता एक्झामला जाण्याचा दृष्टिकोन कसा असावा आणि मुलांचा काय असतो? सगळ्यात पहिलं एक्झामला जाण्याचा दृष्टिकोन मी म्हणतो एकदम पॉझिटिव्ह पाहिजे. कारण बऱ्याच मुलांचं काय होतं, की एक्झामला जायच्या अगोदरच ते बाकीच्या गोष्टींचा विचार करतात, की एक्झाम सेंटर कसं येईल, एक्झामचा पीसी कसा येईल, पीसी बंदच पडेल. ह्या अशा ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी अगोदरपासूनच डिसाईड करून जातात, की आपण असं हां, करूया, असं होईल. आता काही जणांचं इथपर्यंत आहे, की हे सेंटर आलं तर माझ्या परी निघतात आणि हां. हे सेंटर आलं तर मग माझा त्यांनी ते 100% मनानेच बनवून अगोदर घेतलेलं आहे. तयार जर केलेलं मला आहे. हे सेंटर भेटलं तरच मी पास होतो. आता हे जे 7 इलचं सेंटर आहे, हां, बाईट्स, हां. ते तर बऱ्याच जणांचा निगेटिव्ह हे आहे, फीडबॅक की आहे त्याबद्दल. का हां. तर सेंटर खराब आहे, हे ते. पण असं काही पण नाहीये. त्या तिथून पण अगोदर तर मुलं पास होतातच ना. मी दिलेले आहेत तिथं पण भरपूर एक्झाम फ्री हां. निघाल्या. तिथं भरपूर काय तसं काय नाही, की सेंटर खराब असेल. ओके. त्यानंतर दुसरं क्वेश्चनचं सिलेक्शन हे सगळ्यात हो. महत्वाचा पॉइंट आहे. क्वेश्चन सिलेक्शन कसं असावं? तुम्ही पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत जायचे, की तुमचा काही वेगळा पॅटर्न होता? नाही, सगळ्यात चुकीची स्ट्रॅटेजी आहे ती टॉप टू बॉटम. हां, कारण काय होतं, आपण जर सुरुवातीला एखादं पझल घेतलं आणि चुकून तेच पझल त्या एक्झाम मधला अवघड असेल किंवा DI घेतला, की सगळ्यात अवघड तोच असेल. हां. तर प्रॉब्लेम काय होतो, आपला टाइम तर जातोच. 2-3 मिनिटाचा टाइम जातो, 4 मिनिटाचा टाइम घालवतो आपण आणि त्याच्यानंतर कमबॅक करणं सोपं आहे, की टाइम गेल्यानंतर टाइम कव्हर करू. पण तो जो निगेटिव्ह अप्रोच बनतो, की आपलं पझल बसलं नाही किंवा DI बसलं नाही, त्याच्यानंतर कमबॅक करणं थोडं अवघड जातं. थोडा वेळ. आणि त्याच्यापेक्षा जास्त पॅनिक जास्त होतो आपण, की जर पझल जर हे झालं, बसलं नाही, तर पॅनिक जास्त झाल्यामुळे पूर्ण अख्खी एक्झाम खराब होऊन जाते. त्याच्यानंतर साधे मिसलेनियसचे क्वेश्चन पण साधे-साधे अटेम्प्ट प्रश्न पण साधे-साधे पण त्यानंतर प्रश्न जमत नाही. सगळ्यात मग सोपी स्ट्रॅटेजी हां, अगोदर अख्खा पेपर बघून घेणे. 40 क्वेश्चन आहेत, 50 क्वेश्चन आहेत, 30 क्वेश्चन आहेत. तर क्वेश्चन बघून घेणे, हां, मार्क एंड रिव्ह्यू करणे हां. आणि जे मिसलेनियस क्वेश्चन आहेत आता ह्याच्यामध्ये LR मध्ये डिस्टन्स डायरेक्शन डिस्टन्स असेल, डायरेक्ट, कोडिंग डिकोडिंग कोडिंग, डिकोडिंग असेल, हे जे अल्फा न्यूमेरिक सीरीज असेल, छोटे-छोटे टॉपिक आहेत. सिलॉग झालं, हे झालं. सिलॉजिझम झालं. ते अगोदर करणे
एक 8-10 अटेम्प्ट करून घेणे आणि त्याच्यानंतर ठरवणे की आपला स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे. मग त्याच्यानंतर आपण ठरवायचं की हे पझल घेतलं पाहिजे किंवा हे पझल घेतलं नाही हां. पाहिजे. आणि राहिलं क्वांटमध्ये तर सर्वात सुरुवातीला सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्स, अप्रॉक्सिमेशन, नंबर नंबर सीरीज, सीरीज, क्वाड्रॅटिक क्वाड्रॅटिक इक्वेशन इक्वेशन ह्या तिथून गोष्टी गेलं केल्या पाहिजे. पाहिजे. हां. कारण काय होतं की तेवढा कॉन्फिडन्स राहतो. तिथं ग्रीन दिसतं त्या पॅनलला. हां, हां. ते जर सगळं रेड असेल तर पूर्ण पॅनिक होऊन जातं. ओके, ओके. ती अटेम्प्ट करणंच होत नाही. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. आम्ही पण कायम लेक्चरमध्ये सांगत असतो. तुम्ही एक्झामला गेल्यानंतर असं कधीच नाही का तुम्ही टॉप टू बॉटम सगळे प्रश्न सोडवायचे. क्वेश्चन सिलेक्शन अतिशय महत्वाचं बनतं. तुम्ही क्वांट सोडवताय, रिझनिंग सोडवताय, आय-बी-पी-एस मुद्दामून सुरुवातीला अवघड पझल टाकतं. आय-बी-पी-एस मुद्दामून सुरुवातीला कमर्शियलने चालू करताना अवघड कमर्शियलचा क्वेश्चन टाकतं. मग तो जो कॉन्फिडन्स आपला डाऊन झाला तर त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्सचा इम्पॅक्ट पुढच्या सेक्शनवर पण पडत असतो. म्हणून क्वेश्चन सिलेक्शन असलं पाहिजे. कोणत्या क्वेश्चननी मला पेपरची सुरुवात करायची, कशा पद्धतीने करायची ते सांगितलं सर. तो आणि टाईमचा कमबॅक करता येईल. पण जो कॉन्फिडन्स लो होतो ना, हां. तो कळत नाही. आणि ह्या गोष्टी बऱ्याच पोरांना रिझल्ट गेल्यानंतर कळतात. आणि आता नेमकं काय माझे चुकी झाली असे ती? काही मित्र आहेत, की 2-2.5 वर्ष झालेत. पण त्यांना अजून हेच कळालं नाही, की स्ट्रॅटेजी काय पाहिजे? एक्झामला आपण वेळेने गेलं कसं पाहिजे? मग ते रिझल्ट गेल्यानंतर कळण्यापेक्षा अगोदरच केलेलं बरं. ओके. आणि ही सगळी प्रॅक्टिस अगोदर जे मॉक हां, देतो त्या मॉकमध्ये पहिली प्रॅक्टिस सगळ्यात केली पाहिजे. महत्वाचं हे का हे डायरेक्ट जे एक्झामला ट्राय कर नका, की मिसलेनियस अगोदर घ्या. जी प्रॅक्टिस करतोय ती मॉकमध्येच हा केली जो पाहिजे. प्रयोग आहे तो प्रयोग अगोदर मल्टिपल मॉक टेस्टवर देऊन पहा. 2 मार्क कमी पडतील, जादा पडतील, काही फरक पडत नाही. पण आपल्याला हे मल्टिपल प्रयोग करून पाहावे लागतील आणि त्यानुसार आपल्याला पुढे जावं लागेल. हा महत्वाचा मुद्दा त्यांनी क्वेश्चन सिलेक्शन बद्दल सांगितला, एक्झाम सेंटर बद्दल सांगितला. त्यानंतर सेक्शनचा इम्पॅक्ट, हं. जो सेक्शनचा हो, इम्पॅक्ट आहे. सेक्शन. एखादा कोणता तरी सेक्शन अवघड येणार अवघड आहे. येतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही सुरुवातीलाच पहिलं सेक्शन याला आलं आणि हं. याला एकदम अवघड आहे. पझल सिटिंग बसना हो. झाली. मग त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर पडतो का? बरं तुम्ही त्याला कसं टॅकल केलं होतं? काय केलं होतं? आता प्रीमध्ये किंवा मेन्समध्ये 4 किंवा 3 सेक्शन मधला एक सेक्शन 100% अवघडच येतो. अवघड आणि असणार. चुकून तो जर पहिला आला, तर त्याचा इम्पॅक्ट बाकी सेक्शनवर पडू द्यायचा नाही, हेच काम करायचं आपल्याला. हां. का तर काय होतं, आपण जर पहिल्या सेक्शनचा इम्पॅक्ट दुसऱ्यावर केला, तर त्याचे अटेम्प्ट अजून कमी होतात. त्या दुसऱ्याचा इम्पॅक्ट तिसऱ्यावर पडतो. मग त्यात आपण अटेम्प्ट करणं पॉसिबलच होत नाही. मग अशा वेळेस काय होतं, रिझल्ट न येण्याचं कारण महत्त्वाचं याचं आहे, की पोरांचा एका सेक्शनचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर पडतो. हं, हं. आणि तो सेक्शन आता आपण अगोदरच ठरवलं पाहिजे का 3 मधले 2 सेक्शन किंवा 1 सेक्शन 100% अवघड येणार. तर तो जर आपले अटेम्प्ट कमी झाले 30 आपण समजा की क्लरिकलला 30-35 अटेम्प्ट होतात बऱ्यापैकी. आपले जर 25 झाले तर आपण तेवढंच समजायचं की हा एवढा सेक्शन अवघड होता. आपण हे इथं सोडून दिलं पाहिजे. त्याचे विचार तिथं स्टॉप झाले पाहिजे. हां. म्हणजे पहिल्या सेक्शनचे अटेम्प्ट कमी झाले, त्याचे पूर्ण विचार दुसऱ्या सेक्शनचे सॉल्व्ह करताना राहतात. ओके, त्याचा ओके. सगळा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. एखादा सेक्शन अवघड असणार आहे. हे तर असणारच आहे. तुम्हाला हो. म्हणजे असं काही फिक्स नाही का क्वांट अवघड येईल, हं. का रिझनिंग अवघड येईल, का इंग्लिश अवघड येईल, का जी अवघड येईल. एका सेक्शन अवघड येणार आहे. त्याला आपल्याला डिफेंड करायचंय. म्हणजे मी क्रिकेटमध्ये सांगतो प्रत्येकच ओव्हरला 4-6 नाही मारू शकत प्रत्येक ना. बॉल खेळायचा नसतो. बुमराची ओव्हर आहे. हो. आपल्याला ती टिकायचंय. टिकावीच लागते. ग्राउंडवर टिकण्यासाठीची ओव्हर आहे. हो. त्याच्यानंतर एखादी ओव्हर अशी येणार आहे ना, हं. त्याला आपण 4-6 मारू शकतो. मेन्समध्ये एक विचाराची शांत करता येईल. समजा मध्ये जर जीएचं सेक्शन आलं, तर आपण त्याच्यामध्ये पाणी पिऊ शकतो किंवा हां, थांबू शकतो. हां. मग प्रीला ह्या गोष्टी लय मॅटर करतात, वेळ की 20 मिनिटात 35 क्वेशन, हां, 20 मिनिटात 35 रिझल्ट क्वेशन. पूर्ण जायचं कारण याचं की एका सेक्शनचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर हां. होऊ शकतो. तर तो एक महत्वाचा पॉइंट होता. त्यानंतर एक्झामचं प्रेशर म्हणजे हं. आता आपण जेव्हा चर्चा करत होतो खाली तेव्हा तुम्हीच मला सांगितलं, की मुलं खूप हुशार आहे. हो. मुलं खूप हुशार आहे. ते इकडं तुम्ही मॉक टेस्ट द्यायला लावा, ते आउट ऑफ मार्क आउट ऑफ पाडतात. मार्क घेतील. त्यांचा एवढा अभ्यास आहे, किती अवघडातला अवघड क्वेश्चन सोडू सोडवतील. शकतात. पण तो एक्झाम प्रेशर त्यांना हँडल होत नाही. एक्झाम प्रेशरचा प्रॉब्लेम येतोय. बऱ्याच जणांचं काय होतं, एक्झाम प्रेशर येण्याचं कारण हेच आहे, की अगोदरच ठरवून जातात, की मी एवढे अटेम्प्ट करणार. आणि जसं म्हणलं, की सेक्शन जर अवघड आला, तर एका सेक्शनचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर होतो. तर आपण एवढाच विचार करून जायचा, की स्ट्रॅटेजी अगोदर काय नाही ठरवायची, की एवढे अटेम्प्ट करायचे, तेवढे अटेम्प्ट करायचे. जसा पेपर येईल तसा तिथं टॅकल करायचा. आता काही मेन्सला काय होतं, मिसलेनियस काहीच येत नाही. हं. बऱ्यापैकी पझल येतात. काही ओके. एक्झामला पझल सेटिंग कमी येतात, मिसलेनियस येतात. मिसलेनियस येतो. आपण हे अगोदर ठरवून जायचं नाही, की जास्त काय सॉल्व्ह करायचं. हे हां. जास्त लागू कशामध्ये होतं, क्वांटमध्ये होतं. हं, हं. एखाद्या वेळेस डीआयचं वेटेज कमी राहतं, अरिथमेटिक जास्त येतं. अरिथमेटिक कमी आलं, तर ते अवघड किंवा सोपं हे असं काय सांगू शकत नाही आपण, की हां. काय येईल. तर ते मग तिथंच ठरवायचं आपण. मार्क अँड रिव्ह्यू करायचं कारण तेच आहे, की क्वेश्चन कोणते सॉल्व्ह करायचे ते तिथल्या तिथं ठरवलं पाहिजे. असं म्हणजे अगोदर प्री डिसाइडेड ठरवायचं. नसलं जर पाहिजे गेलं नाही. काही जर का प्री तुम्ही डिसाईड करून गेलो, तर प्रेशर भरपूर येतं. प्रेशर येतच. हां. प्री डिसाइडेड नसलं पाहिजे. हं. गुड अटेम्प्ट किती होतील, हां, मागच्या ते शिफ्टला काहीच एवढी नाही, झाली काहीच होती, नाही. असं काही मॅटर काहीच करत नाही. नाही. कारण गुड अटेम्प्ट हे एक्झामच्या डिफिकल्टी लेव्हलवर नुसार ठरवलं. कमी जास्त होत असतात. म्हणून तुम्ही एक्झामला जात असताना प्री डिसाइडेड आता मागच्या वर्षीचा कट ऑफ 75चा होता, म्हणून मला 80 तरी सोडवता आले पाहिजे आणि याच्या अगोदरची शिफ्ट झाली त्या मुलांचे 90 अटेम्प्ट मला पण 90 अटेम्प्ट करायचे.
हे असं प्री डिसाइडेड काहीच नसलं पाहिजे. एक्झामच्या डिफिकल्टी लेव्हलनुसार तुम्हाला तिथल्या तिथं ती ॲडजस्टमेंट करण्याची स्किल आली पाहिजे, तर यश भेटतं. यश 100% भेटतं. आणि एक्झामची सेल्फ एनालिसिस वाला काहीतरी मुद्दा आपण चर्चा करू. एक्झाम सेल्फ एनालिसिस. बऱ्याच जणांचं काय होतं, आता तुम्ही म्हणले की आता दिवसात 4 शिफ्ट आहेत. तर हां. मुलं पहिल्या शिफ्टचं अॅनालिसिस बघून जातात. पहिल्या शिफ्टला गुड पहिल्या शिफ्टला. अटेम्प्ट सांगतात हां, सगळेजण की हो. 90 आहे, 95. 95. चुकून जर आपली पुढची शिफ्ट अवघड आली, तर हां. आपले अटेम्प्ट होतात 70-75. आपण काय करतो, भरपूर ओव्हरथिंक करतो की माझे अटेम्प्ट कमी झाले, माझी प्री नाही निघणार. याचा इम्पॅक्ट जरी रिझल्ट आला किंवा नाही आला त्याचा काही संबंध नाही. पण याची जी बाकीचा आपण जो रोज अभ्यास करतो त्याच्यावर त्याच्यावर पडतो. आपण इम्पॅक्ट पडतो. कंटिन्यू हां. विचार करत राहतो. तर मी तेच सांगतो, अॅनालिसिस की नाही केलं पाहिजे एनालिसिस की नाही केलं बरेच तरी जण चालेल किंवा तुम्ही प्रत्येकच शिफ्ट वेगवेगळे असते ना, हो. त्यानुसार गुड अटेम्प्ट गुड बदलतात. अटेम्प्ट आहे. आणि असं पण असतं एखाद्याचे 90 अटेम्प्ट पण त्याचे 12 चुकीचे हं. आणि एखाद्याचे 80 अटेम्प्ट पण 80 पण अॅक्युरेट असू शकतात. अटेम्प्टवर नाही गेलं पाहिजे. कारण प्रत्येकाचा अभ्यास कमी जास्त आहे. कमी हाताची जास्त पाची असतो. बोटं सारखी नाहीत. हां. एखाद्याची प्रॅक्टिस जास्त आहे तर त्याला प्रत्येक पेपर सोपा सोपा जाणार. जाणार आहे. आपल्या लेव्हलनुसार आपण ठरवलं पाहिजे. हां. आणि बरेच जण इंग्लिशमध्ये हे करतात, पॅराजंबलचा सिक्वेन्स लिहून आणतात. हां, हां. आणि मेजॉरिटी जिकडे जातील तिकडे बरोबर आहे. आणि बरोबर आहे. एखाद्याच काय होतं, बरोबर जरी असलं तरी मेजॉरिटीचं चुकू शकतं कधी. असं चुकू नाही की शकतं. हो, चुकू होऊ शकतं. शकतं. मग त्याच्यामुळे बाकीचे इम्पॅक्ट होतात. पॅनिक होतात ते पॅनिक त्यांचं होतो. नंतर डिमोटिव्हेट बाहेर होतात. आल्यानंतर हां. डिमोटिव्हेट होतात. अजून मेन्सला झालं तर जीएच्या क्वेश्चनचं बऱ्याच वेळेस काय होतं, हां. ऍक्च्युअल क्वेश्चन आपण बरोबर केलेला असतो. हां. प्रत्येक जण सांगताना बरोबर नाही, सांगणार याचं नाही. उत्तर हेच हां, होतं, याचं कारण उत्तर हेच होतं. कोण ऑफिशियल सोर्स बघत नाही. हां. ऑफिशियल साईटला काय आहेत, ज्या टेलिग्रामवर आल्या किंवा Googleला सर्च केलं हां. त्याच्यानुसार अॅनालिसिस करतात. स्वतःची मार्क कमी होतात. हं. त्याच्यामध्ये पण पोरं पॅनिक होऊन जातात. हां, हां. निगेटिव्ह तर इम्पॅक्ट तुम्ही ते पडतो. एकदा एक्झाम झाल्यानंतर हं. जो रिझल्ट यायचा तो येणार आहे. येणार आहे. ॲक्चुअल रिझल्टला तुम्ही बदलू शकत नाही मॉक आपण. टेस्टची एनालिसिस करावी. मॉक टेस्टची मॉक टेस्टची 100% एनालिसिस केली करावी. पाहिजे. पण जे ॲक्चुअल एक्झाम झाल्यानंतर मग जीएचे हे प्रश्न आले हं. होते, माझं हे चुकलं की इंग्लिशचं हे आलं होतं, असं पॅराजंबलची सिक्वेन्स होती ती हो, माझी चुकतीये. चुकली. एकदा जे झालंय ते झालंय. त्याच्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही पुन्हा मॉक टेस्ट द्या, त्याच्यामध्ये एनालिसिस करत चला. हा महत्वाचा एक मुद्दा एक्झामची आहे. सीट सोडल्यानंतर आपण काही करू शकत नाही. काहीच जे करू शकत झालं नाही. ते जे सबमिट झालं. झालं विचार तेवढेच करण्यात मार्क काय पडले फायदा नाही. जातात. हां. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट 100% होतो. असं पण होतं, आपण चर्चा करत होतो तेव्हा चालू होतं. रिझल्ट नाही आला तर हं. त्याचा लोड येतो किंवा मग आता सपोज एखादा हं. निकाल लागला हं. आज, पुढच्या 4 दिवसात, 8 दिवसात, हं. दुसऱ्या दिवशी पुढची एखादी एक्झाम हो. आहे. आपलं ह्या रिझल्टमध्ये सिलेक्शन नाही हो. झालेलं, तर पुढचा इम्पॅक्ट त्याचा पडतो. त्याला काय केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? मी तेच म्हणतो ना, एक्झाम झाली, आपण सीट सोडली एक्झामची, त्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. रिझल्ट आला ठीक, नाही आला ठीक. मी तर म्हणतो मूव्ह ऑन केलेलं चांगलं आहे. हां. त्या रिझल्टवरून, की विचार पुढच्या फेल झाला एक्झामसाठी तर आपण तयार किती केलं विचार पाहिजे. केला तरी आपण काय पास होणार हं. नाही ना. आणि आपण सांगू शकत नाही ना, की रिझल्ट कधी लागू शकतो. आपण पास होतोय किंवा फेल होतोय. आता बऱ्याच एक्झामला असं झालं, की आज रिझल्ट लागला आणि उद्या दुसऱ्या दिवशी प्री आहे. हां, एस-बी-आयच्या वेळेस तसं झालं. आय-बी-पी-एस पीओचा प्रीचा रिझल्ट लागला. दुसऱ्या दिवशी एस-बी-आयची प्री होती. हां, परत आय-बी-पी-एस पीओ मेन्सचा रिझल्ट लागला आणि दुसऱ्या दिवशी आय-बी-पी-एस क्लर्कची मेन्स होती. तर आय-बी-पी-एस आपल्या मेंटॅलिटी सोबत खेळते. हां, पोरांची मेंटॅलिटी स्ट्रॉंग राहू शकते का नाही याचा पण हां. विचार हे करतात. पाहिलं ते जातं. पण पाहिलं जातं. आणि त्यात बरेच जण चांगला चांगला अभ्यास असणारे इकडे फेल झाले म्हणून त्याचा इम्पॅक्ट रिझल्टचा पुढच्या रात्रभर विचार क्वेश्चनवर करत बसतात आणि दुसऱ्या दिवशी एक्झामला अटेम्प्ट नाही होत. हां, तो एक मोठा प्रॉब्लेम बऱ्याच ओके. जणांचा. त्यानंतरचा आता पुढचा पॉइंट येतो सब्जेक्टवर येऊ आपण हं. सब्जेक्टवर. आता तुम्ही 4 विषयांची तयारी हो. केली. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीए. जी. तर क्वांटची तयारी कशी केली आणि कशी प्रॅक्टिस केली? क्वांटचं तर मी पहिले बॅच केलेली होती. पहिलं तर एकदा तुम्ही हां. सगळ्याच विषयांची बॅच करून बॅच घेतली. बॅच कंप्लीट बॅच केली हं. आणि बॅच मधला जो होमवर्क आहे तो मॅटर करतो. आता ओके. बॅचचा मोड काय मॅटर करत नाही, की ऑफलाईन करताय, ऑफलाईन ऑनलाईन करता ऑनलाईन तुम्ही. हां, करताय. काही मॅटर करत नाही. फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. हां. आपण एखादी नवीन कन्सेप्ट शिकली आहे, तर त्या कन्सेप्टचे कमीत कमी 50-100 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले पाहिजे. म्हणजे ओके. तो कम्प्लिटली कन्सेप्ट क्लिअर होतो. तर तेवढी एक बेसिक बेसिक गरज आहे, की प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे. प्रॅक्टिसची हो. जास्त गरज आहे. क्वांट कारण मी कायम सांगत असतो क्वांट रिझनिंग हे प्रॅक्टिस बेस्ड सब्जेक्ट आहे. हं. शिक्षक तुम्हाला तो कोणत्या वेने क्वेश्चन सोडवायचा आहे ते शॉर्टकट्स काय हे सांगू शकतो. सांगतील. पण त्याच्यानंतर पूर्ण ते विद्यार्थी हातात ते किती सगळं प्रॅक्टिस करतो. विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे. किती प्रॅक्टिस करतो. आणि बऱ्याच जणांना क्वांटचा फोबिया आहे, की क्वांट मला जमत नाही. तर कमर्शियल जमत नाही. क्वांट जमत नाही हा नाही, क्वांटचा फोबिया आहे, हां, हां. की क्वांट मला जमतच नाही. तो बघायचा अप्रोचच अगोदरच निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह ते किती तो तर जमणारच नाही मग. आणि त्याच्यामुळे ते मॉक टेस्ट देत नाहीत, क्वेश्चन सॉल्व्ह करत नाहीत आणि त्याच्यामुळे ते अजून जास्त निगेटिव्ह मध्ये जातात. हां. आणि मॉक टेस्टची लेवल जास्त आहे ऍक्च्युअल एक्झामपेक्षा. मार्क कमी येतात. ते अजून ही जी लूपहोल आहे ना निगेटिव्हिटीचा तो कंटिन्यू सायकल ती चालूच होत राहते. ओके. मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. तो प्रॉब्लेम आहे क्वांटचा. क्वांटचा तो. फक्त त्याच्यावर तुम्ही प्रॉपर शिकून घेतलं पाहिजे. वेळ तोच क्वांटला असतो एकदा प्रॉपर शिका. क्वांटला त्याची मंत्र प्रॅक्टिस एकच आहे, करा. की स्पीड मॅथ चांगला पाहिजे. हां. पाढे, स्क्वेअर क्यूब आणि पाढेच चांगले कारण कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट आहे ना, फास्ट मी तर होतं म्हणतो तो टाईम ज्यांची वाचतो. आता बॅच झालेली आहे ना, बॅच झाल्यानंतर मी सरांनी पीडीएफ दिले होते. जवळ-जवळ 1,500 ते 2,000 सिम्प्लिफिकेशन फक्त सोडवले होते, सॉल्व्ह केले होते. वाह! 400-500 अप्रॉक्सिमेशन, 200 हं. मिसिंग नंबर सीरीज, 200-300 रॉंग नंबर सीरीज आणि 400-500 क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचा फायदा काय होतो,
आपलं जेवढं कॅल्क्युलेशन स्पीड वाढत, त्या कॅल्क्युलेशनवर तुमचे डीए फास्ट सॉल्व्ह होणार आहेत. अरिथमेटिक फास्ट सॉल्व्ह होणार आहे आणि सगळं म्हणजे सगळं त्याच्यावर बेसिक क्वांट म्हणजेच कॅल्क्युलेशन ना. क्वांट सगळं बेसिक कॅल्क्युलेशन बेस. कॅल्क्युलेशनच हो, क्वांट तुम्ही बाकी काहीच नाही. कोणताही टॉपिक घेतात कॅल्क्युलेशन आहे. पण काय होतं, ही प्रॅक्टिस केलेली असते आणि 1 वर्ष देतो आपण. एक्झामचे रिझल्ट येत नाहीत. तर ह्या बेसिक बेसिक गोष्टी करू वाटत नाहीत. आता हं. बऱ्याच जणांचा स्पीडचा प्रॉब्लेम. मी तेच सांगतो की स्पीड मॅथ चांगला पाहिजे. ओके. तर त्या नवीन मुलांना करू नाही वाटत. रिझनिंगसाठी काय केलं होतं रिझनिंगसाठी? रिझनिंगला कन्सेप्ट महत्वाचे आहेत. कन्सेप्ट क्लिअर करून घेतलं. कन्सेप्ट क्लिअर पहिले कन्सेप्ट क्लिअर करून म्हणजे घेतले पहिले पाहिजे. तुम्ही बॅचमध्ये येता हां. आपल्याकडे प्रॉपरच क्वांट, रिझनिंग, Reasoning. इंग्लिश, जीएस सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर मग त्याची प्रॅक्टिस करून घेतली हं. प्रॉपर. त्याची प्रॅक्टिस केली. म्हणजे आधी शिकून घेणं आणि प्रॅक्टिस करणं हाच एकमेव पर्याय आहे. तोच ना, की सगळ्यात शिक्षकांपेक्षा आपली प्रॅक्टिस किती आहे त्याच्यावर हां. मॅटर आहे. शिक्षकांना दोष देण्यात काहीच फायदा नाही. कोणीही शिकवलं तरी आपण किती प्रॅक्टिस करतोय सगळा त्याच्यावर. हे मॅटर करतं. हो. बाकी तुम्हाला क्वांट राहुल सरांनी एकदम हो. चांगलं शिकवून त्याची प्रॅक्टिस करून हो. घेतली. वराडे सरांनी एकदम बेसिक Basic पॉइंट पासून. तुमचे क्लिअर हो. केले. त्यातनं प्रॅक्टिस करणं तुमच्या हातात आहे. हो. म्हणजे क्लासरूममध्ये 100 मुलं याचा अर्थ असा नाही 100 पास होणार आहे. नाही त्यातला जो प्रॉपर त्याची प्रॅक्टिस प्रॅक्टिस. करेल तो पास होईल. कंटिन्यू प्रॅक्टिस हं. पाहिजे. त्यानंतर इंग्लिशवाला पार्टी. इंग्लिशसाठी काय केलं होतं? इंग्लिशचा खूप मुलांचा प्रॉब्लेम असतो हो. इंग्लिशचा. आणि इंग्लिश चांगलं करणं गरजेचं आहे मी तर म्हणतो. कारण हां. सेक्शनल कट ऑफ वाढत चाललेत. सेक्शनल कट ऑफ वाढत चालले खूप दिवसांदिवस. वाढायला लागलेत. आणि आता टाईम आहे मी म्हणतो. जेव्हा कधी व्हिडिओ बघतील हे पोरं, आता मार्च संपत आला, एप्रिल अजून 3 किंवा 4 महिने आहेत. एप्रिल, मे, जून. कंप्लीट ह्या 3-4 महिन्यात कन्सिस्टन्सी इंग्लिश केलं तर इंग्लिश सुधारू शकतं. हां. तर इंग्लिशला मी ज्यावेळेस आमची बॅच होती, आम्हाला प्रदीप प्रदीप सर पाटील सर होते प्रदीप मला. पाटील सरांची बॅच केली. तेव्हा बॅच केली तुम्ही रेग्युलर त्याच्यानंतर कंटिन्यू त्यांच्या टेस्ट दिल्या हां. आणि पहिल्या वर्षी तर मी रीडिंग नाही केलं. ओके. सगळ्यात मोठा तोच प्रॉब्लेम झाला, हां, की हां. स्वतःच्या इंग्लिश पूर्ण आपल्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे. ओके. आपण जेवढं आपल्याला हो ना, जेवढं ती लँग्वेज आहे ती. लँग्वेज अंडरस्टँड झाली तर 1-2 कळते. महिन्यात सुधारणार नाही. त्याला 3-4 रातोरात लगेच काय 4-6 सुधारणार नाही. महिने द्यावे हो, लागतात. हो. तोच तेवढा प्रॉब्लेम आहे. आणि मग स्वतःची आपलं जो एक्झाम आहे ती पूर्ण अंडरस्टँडिंग बेस आहे. ओके. त्यातलं ग्रामर किंवा पॅराजंबल, क्लोज टेस्ट, आरसी हां, सगळे तुम्हाला ते किती अंडरस्टँडिंग अंडरस्टँड होतं अंडरस्टँड त्याच्यावर. होतं त्याच्यावर सगळं आणि क्वेश्चन पण असे आहेत, की तुम्हाला जे अंडरस्टँड झालंय त्याच्यावर सगळं येतं. तर मी ओके. म्हणतो बऱ्यापैकी इंग्लिशला फायदा रीडिंगचा होतो. रीडिंगचा. मग बुक तुम्ही रीडिंग चालू केली त्यानंतर? बुक रेडी केले बऱ्यापैकी. बरं, बरं. हं. मग चांगली एखाद 2 बुक सजेस्ट करू शकता, ते मुलांनी वाचावे? पहिलं तर मी सांगेल द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, द सिक्रेट. द सिक्रेट, द पॉवर आणि ऑफ सबकॉन्शियस माइंड जर वगैरे. इंटरेस्टच निर्माण करायचा असेल बुकमध्ये तर चेतन भगतचे नॉवेल चांगले आहेत. ओके. इंटरेस्टिंग आहे. हां, हां. कारण नॉवेल पासून जर सुरुवात तर केली तर इंटरेस्ट निर्माण होतो बुक ओके. तर त्या हिशोबाने इंग्लिशची तयारी करावी लागेल. हो. तर तो मोठा प्रॉब्लेम असतो हो. मुलांचा. आणि त्याच्यानंतर येतं शेवटचं म्हणजे आपला सब्जेक्ट जीए. तर याच्यात नेमकं हा सोर्स फॉलो करावा, तो सोर्स फॉलो करावा, खूप मोठं मटेरियल वाचावं, नेमकं काय करावं? तुम्ही काय केलं होतं नॉर्मली? जीएला भरपूर गैरसमज आहेत. आता मी पण बऱ्याच मुलांसोबत राहतोय. तर हां. त्यांचं म्हणणं आहे की आपण जीए एका सोर्स मधून केलं तर होत नाही. हं. कमीत कमी 2 तर सोर्स केले पाहिजे. 2 हं. केले, काही जण 3 करतात. हं. आणि बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे की तो जीएला 3 किंवा 4 तास देतात. 4-5 तास देतात. ओके, ओके, आता ओके. एक्झाम नाही आहेत, तर एक लेक्चर किंवा एक सफिशियंट तास आहे. सफिशियंट आहे. आणि जशा फ्री झाली तर त्याच्यानंतर 3-4 तास दिले तर ठीक हां, आहे तर ठीक आहे. रिव्हिजनसाठी. पण हे काय करतात, आता क्वांट रिझनिंग आणि इंग्लिशसाठी टाइम दिला पाहिजे, तो जीएला जास्त 4-5 तास टाइम हां. देतात आत्ताच. आणि ज्यावेळेस एक्झाम जवळ येतील त्यावेळेस ते मग बोर होऊन जातं. रिव्हिजन नाही होत. प्रॉपर रिव्हिजनची गरज आहे जीएला. बाकी काहीच नाही. लेक्चर कोणाचेही करा, काय फरक पडत नाही. जेवढं केलंय तेवढं प्रॉपर रिवाइज झालं पाहिजे. हां, हां. तेवढा तुम्ही फायदा काय केलं होतं एकंदर जीएसाठी? मी तुमचे लेक्चर केले ओके. आणि जे मॅगझिनच्या ज्या डिटेल न्यूज आहेत, हां. आता समजा एखादा आरबीआयचा सर्क्युलर आहे. आपण आपलं फक्त जे ते मॅगझिन असतं. फक्त हेडलाईन वाचतो आणि हां. बाकीचं सोडून देतो. हां, हां. ते वाचतच नाही. पण काय होतं एक्झाम मध्ये विचारताना जो हेडलाईन मधला आहे ना, ती अख्खा क्वेश्चन क्वेश्चन मध्ये मध्ये होतो. त्याच्यामधले अजून डिटेल क्वेश्चन मध्ये येतात. अशा की आपल्याला त्या कधी माहित नाही. हां. आणि विचारतात काय जे डिटेल दिलं होतं खाली जे असतंय हा त्याचं. ते वाचत नाहीत. बऱ्याच मुलांचा तो प्रॉब्लेम फक्त लेक्चर करतात. हां. त्याच्यात डिटेल न्यूज वाचत नाही. मॅगझिन कंटिन्यू वाचला पाहिजे. हां, हां. मी तेवढं केलं होतं. लेक्चर मॅगझिन. आणि ते लेक्चर पण ते काहीतरी त्याला टास्क म्हणून करतात, टास्क म्हणून. हा तो एक का प्रॉब्लेम. मला मी आता पण सपोज हे फेब्रुवारी महिन्याचं करंट अफेअर पाहायचंय आणि हं. अक्षय सरांचे 13 लेक्चर झालेले आहे आणि ती टास्क आहे मला कंप्लीट करायचंय. मग नाही. तो निम्मा झोप येते. ते हां. ते काहीतरी आज चालतंय. ते लय चुकीचं. मी काय सांगतो, मी पण त्यामध्येच होतो ना, हां. की आपण आता समजा आता आयडीवायची एक्झाम आहे समोर. हां. तर बऱ्याच जणांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिन्याचे करंट अफेअर्स कंप्लीट करायचे. तर काय करतात ते 2 तासात 3-4 दिवसाचे लेक्चर कंप्लीट करतात. हां. आता सर काहीतरी एक्सप्लेन करतायत. तर ते म्हणतो, "हां, हे मला माहिती आहे. येतंय. मला घ्या ऐकायची पुढं गरज वाढवा नाही." स्पीड. हां, वाढवा. मग ते स्पीड 2चा करतात. कंटिन्यू तर सगळे रेकॉर्डेड वाले लेक्चर मी सांगतो. हां. 1.25 किंवा 1.5च्या स्पीडमध्येच ऑलरेडीच माझं स्पीड 1.5-2चा आहे. ऑलरेडी ते स्पीड वाढवून बघतात आणि तुमचा स्पीड जास्त आहे. त्यामुळे ती काय होतं फक्त कानावर पडतं, लक्षात पण ते राहत नाही. लक्षात ते कन्सेप्ट लक्षात कन्सेप्ट ठेवा. लक्षात नाही. कामाला लावल्यासारखं बरेच जण करतात. हां, तर ते तसं नाही केलं पाहिजे. जीएचं ते झालं. इंग्लिशला पण बरेच जण तेच करतात. हां. कामाला लावल्यासारखं बुक रीड करायची, कामाला लावल्यासारखी टेस्ट द्यायची.
आपण वाचतोय करतोय त्या गोष्टी होतात. कामाला लावल्यासारखं करू नका नाही केलं पाहिजे. आणि जेवढ्या वेळ करू वाटतं तेवढाच अभ्यास करा. असं नाही की रोज 10 तास 12 तास बसलंच पाहिजे. ओके. तो एक इम्पॅक्ट पडतो. मॉक टेस्ट कोणत्या द्याव्या? तुम्ही कोणत्या देत होते? मी मॉक टेस्ट जास्त तर गाईडलीच्या दिल्या ओके. आणि ज्या रिलेव्हंट कोणत्या मोस्ट म्हणजे गाईडलीच एक्झाम? रिलेव्हंट आहे. ओके. आणि ऑलिव्हरचा काय प्रॉब्लेम आहे, ऑलिव्हरच्या पण आहेत चांगल्या, पण ॲक्चुअल एक्झामची जी लँग्वेज आहे आणि जी मॉक टेस्ट मधली लँग्वेज आहे ती कंप्लिटली डिफरंट आहे. लँग्वेजचा प्रॉब्लेम. ओके. गाईडलीची लेवल जास्त आहे एक्झामपेक्षा, पण जी लँग्वेज असते ना क्वेश्चन विचारायची ती सेम आहे. म्हणजे गाईडलीच्या टेस्ट आपण दिल्या पाहिजे दिल्या त्याला. पाहिजे, चांगल्या टेस्ट आहे. ओके. त्याच्यानं कन्सिस्टंट राहणे किती गरजेचं आहे, की आता कोणती एक्झाम नाही, मग मी 2 दिवस जरा गावाकडे जाऊन येतो. सध्या मला काही काम नाही, मी 8 दिवस जरा निवांत राहतो. तर कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे की नाही ह्या गरजेचं, खूप फील्डमध्ये? गरजेचं आहे. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बरेच जण काय करतात, आता हा एक्झामचा पिरियड नाही, 10-15 दिवस गावाकडे जातात. 15 दिवस दिवस म्हणत महिना जातो. जसं एक्झाम जवळ येतात तसं इथे येतात. आता कन्सिस्टंट राहणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, आपला सगळा प्रॅक्टिसवरचा हे आहे, सब्जेक्ट आहेत. सगळे हो. प्रॅक्टिसवरचे. प्रॅक्टिस बेस्ड सब्जेक्ट आपण आहे. 10 दिवसाचा जर गॅप पडला ना, आपण तर लय आपलं मागे जातोय. 0 पासून स्टार्ट केल्यासारखं वाटतं. म्हणजे वाटतं की आपण नवीनच आहे त्यात. हां, तर हां. तो प्रॉब्लेम होतो, की जास्त दिवसाचा गॅप नसला पाहिजे. तुम्ही कन्सिस्टंट राहणं. 6 दिवस अभ्यास करताय, रविवारी अर्धा दिवस सुट्टी घेताय, काय प्रॉब्लेम नाही. ओके. 1 दिवसाचा गॅप आहे, 2 दिवसाचा गॅप पडू द्या, पण तिसऱ्या दिवशी गॅप परत पडू देऊ नका. कारण तर ती बॉडीला सवय होत नाही परत अभ्यास करायची. पुन्हा तेवढा हां. हां. त्यानंतर येतो पुढचा पार्ट आपला. आता हे सगळं झालं इंटरव्ह्यू. आतापर्यंत जवळपास 4 इंटरव्ह्यू दिले. हो. त्या 4 पैकी 3 इंटरव्ह्यूचे निकाल लागले. त्यात फायनल सिलेक्शन पण झालंय. हो. अजून NIC लेव्हलचा फायनल हो. सिलेक्शनचा रिझल्ट बाकी आहे. बाकी. पण 4 इंटरव्ह्यू दिले आणि 4ही इंटरव्ह्यूमध्ये फायनल सिलेक्शन झालं. हं. तर काय होतं इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय विचारलं गेलं अ, किंवा काय तयारी असते पाहिजे इंटरव्ह्यूची? मी इंटरव्ह्यूचं एकच सांगतो, की ज्यावेळेस तुम्ही बँकिंगची प्रिपरेशन स्टार्ट केली ना, त्यावेळेसपासून इंटरव्ह्यूची प्रिपरेशन स्टार्ट झाली. कारण इंटरव्ह्यू असा विषय आहे, की तो 10 आणि 15 दिवसात तयारी होऊ शकत नाही नाही. होत. कारण आपलं जे बेसिक नॉलेज आहे त्याच्यावरच आपण बोलू शकतो. आपण त्या 10-15 दिवसात तयारी जरी केली, तर आपण तिथं ते एक्सप्लेन नाही करू शकत नाही करू किंवा शकत. जो प्रेशर असतो, त्या प्रेशरमुळे ते विसरून जातो. तर इंटरव्ह्यूची मी तयारी म्हणतो, की अगोदरपासूनच चालू होती. आणि इंटरव्ह्यूचा बऱ्यापैकी पार्ट हा आपला बँकिंगवर होतो. GA आपलं बँकिंग टर्मिनॉलॉजी. कारण पुढे जाऊन तेच करणं हो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पार्ट हा बँकिंगवर होतो आणि असं नाही की ते 10 आणि 15 दिवसात कव्हर होणारा पार्ट आहे. बऱ्याच जण मुलांना आता काय होतं एअर फोर्सचे इंटरव्ह्यू देतात. हं. त्या मुलांना बँकिंग कधी केलेलं नसते. नसतं ज्यावेळेस केलं. मेन्स निघेल त्याच वेळेस तयारी करतात. मग हां. त्यावेळेस रेपो रेट ते ह्याच्या माहीत नसतं, एवढं काय माहीत नसतं. सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट मधले डिफरन्स माहित नाहीत मुलांना. नाही माहिती. तो तेवढा प्रॉब्लेम हां. होतो तर इंटरव्ह्यू. रेग्युलर तयारी GAची तयारी हां. करा मुलं ते लई डिटेलमध्ये कन्सेप्ट कन्सेप्ट क्लिअर वेगवेगळ्या होतो. प्रकारचा कॉन्फिडन्स असतो इंटरव्ह्यू झाल्याचा ते पण. इंटरव्ह्यूची तयारी अशी 10-15 दिवसात होऊ शकत हं. नाही. अगोदरपासूनच चांगली तयारी केली पाहिजे आणि आताचा ट्रेंड बदलतो इंटरव्ह्यूचा, की जास्त पर्सनल लाईफ बद्दल एचआरचे म्हणजे क्वेश्चन तुमचं कमी इंट्रोडक्शन वगैरे काय इंट्रोडक्शन विचारलं नाही बसत नाही. डायरेक्ट स्टार्ट करतात. आपण तिथं जाऊनच पाहिजे. आता आपण तयारी काय केलेली असते, हा मी असं जाईल, माझं इंट्रो नाव देईल, सांगल, हेच करा. माझ्या हॉबीज सांगल, मी काय करणार आहे, माझं गोल्स काय आहेत हे सांगल. पण हां. ते तसं नाहीत करत. ते मुलगा डायरेक्ट पहिलाच क्वेश्चन जर त्यांनी बाकीचा विचारला किंवा ग्रॅज्युएशन तर पॅनिक होऊन जातो. तर तो पूर्णपणे बदलत चाललाय आता आणि बऱ्यापैकी आत्ताचे जे एक्झाम देतात ते लॉकडाऊन मधले पास आउट आहेत. हां. तर बऱ्यापैकी इंटरव्ह्यू वाले लॉकडाऊन जे पास आउट आहेत, ग्रॅज्युएशन 22 रिलेटेड 23 काही 21 प्रश्न 22 विचारतात. 23 जे पास आउट आहेत ना, त्यांना ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन जास्त विचारतात. ओके, ओके. हो, त्याचा एक विचार केला पाहिजे ग्रॅज्युएशन बद्दल. आणि हा एक पॉइंट आपण डिस्कस केला होता. एक्झामला जाण्याची वेळ मेन्स म्हणजे मोस्टली मेन्सचं सेंटर बाहेर येतं. हो, तर काही मुलं रात्री सकाळी 7:30ला हो. पेपर आहे. रात्री 12ला इथून निघतात. हम्म. 7 वाजता तिथे जातात, फ्रेश होतात, एक्झाम जातात. तर रात्री इथून जावं की एक दिवस जाऊन अगोदर राहावं तिथं स्टेबल व्हावं मग पेपर द्यावा? याचा आता खूप मोठा इम्पॅक्ट पडतो माहिती आहे का? आपल्याला समजून नाही येत, पण आपली बॉडी पूर्ण एकतर थकून जाते आणि एक्झाम अशी नसते की 1 तासाच्या किंवा 1.5 तासाच्या. आपल्याला कमीत कमी मेन्स एक्झामला 1 तास अगोदर रिपोर्ट करावं लागतं. बायोमेट्रिक, आधार. म्हणजे कमीत कमी मध्ये कमीत आपण 4 तास असतो. मिनिमम 4 4-5 तास तास हो, कमीत मध्ये कमी असतो. राहतो. जर ऑफिसरचे असेल तर कमीत कमी 5 तास IBPS जातात. तर पाठी डिस्क्रिप्टिव्ह वगैरे हां. करून तर 5-5 तास पण 5-6 जातात. तास जातात. पण हो. तेवढी कॅपॅसिटी राहत नाही आपल्या बॉडीची. आपण आणि त्यात मेन्समध्ये ऑफिसरच्या ह्याला काय होतं, लास्टला डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट राहतो. हो. आपण तिथपर्यंत जाईपर्यंत पूर्ण थकून जातो. आपले विचार बंद होतात. तर त्याच्यामुळे मी म्हणतो, की एक्झाम सेंटरला 1 दिवस अगोदर गेलं पाहिजे. उद्या सकाळी एक्झाम आहे ना 7:30ला, तर आपण 1 दिवस अगोदर तिथं कमीत कमी 5-6 वाजेपर्यंत चांगली झोप घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच एक्झामला गेलं पाहिजे. ओके. त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट हां, तर आदल्या दिवशी जावं जर बाहेर सेंटर असेल तर आदल्या दिवशी जाऊन थोडं स्टेबल व्हावं आणि मग सकाळी पूर्ण फ्रेशमध्ये ती एक्झाम दिली दिली पाहिजे. पाहिजे. बरेच जण तेच प्रिफर करतात, की ट्रॅव्हल्सनं जाऊ, सकाळी 5-6 ला पोहोचतो, फ्रेश होतो आणि डायरेक्ट एक्झाम देऊ. तर नाही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो.
आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटचं होतं सिलेक्शनचा मंत्र. नॉर्मली सिलेक्शन घेण्यासाठी 4 वेगवेगळ्या फेजमधून जावं हम्म. लागतं. सगळ्यात पहिली फेज असते आपली Learning. लर्निंग. त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस. Practice. आपण जे शिकलोय त्याची प्रॉपर प्रॅक्टिस हम्म. करणं. त्याच्यानंतर येते टेस्ट एनालिसिस हो. आणि मग लास्टला येतं फायनल एक्झाम. एक्झाम. मोस्टली मुलं शिकताच एक्झाम द्यायचा हो. प्रयत्न करतात. म्हणजे मॉक टेस्ट देतो मी हो. आता. अजून त्याचा सिलेबसच कंप्लीट नाहीये. नाही सिलेबस कंप्लीट नाही. तुम्ही प्रॅक्टिस केली नाही, डायरेक्ट मॉक टेस्ट देऊन जमणार आहे का? नाही ना. तर ही एक मंत्र जो आपण खाली लिहिला होता, हम्म. की बाबांनो अगोदर आपल्याला शिकलं पाहिजे. लर्निंग करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करून घेतली हो. पाहिजे. त्याच्यानंतर टेस्ट एनालिसिस आणि फायनल येतं तुमचं ऍक्च्युअल Selection. एक्झाम. तर मी सांगतो की पहिला कंप्लीट सिलेबस कंप्लीट केला पाहिजे. ओके. सगळा सिलेबस. कारण बऱ्याच जणांचं काय होतं, तो कमर्शियलचा फोबिया आहे. हां. तर ते कमर्शियलचे मेन टॉपिक टाइम स्पीड डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, SICI, प्रॉफिट लॉस हे टॉपिक पाठीमागे ठेवतात. हं. आणि पेपरमध्ये गेल्यावर काय होतं, त्या टॉपिकला जास्त वेटेज आलं तर अटेम्प्ट कमी होतात. परत तेच पॅनिक होणं, दुसऱ्या सेक्शन इम्पॅक्ट पडणं. मी म्हणतो पहिला सिलेबस कंप्लीट केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रॉपर प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके. अशी कामाला लावल्यासारखी प्रॅक्टिस नाही केली हां, पाहिजे. रोजाला लावल्यासारखी. रोजा लावल्यासारखं करायचं की 10 क्वेश्चन सोडवले बस झाले माझी प्रॅक्टिस झाली. हां. तर मी म्हणतो जोपर्यंत त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. एका टॉपिकचे कमीत कमी 50, 60, 100 तुम्हाला जोपर्यंत स्वतः सॅटिस्फाय नाही होत तोपर्यंत प्रॅक्टिस केली पाहिजे. रिझनिंगचे पझल सेटिंग किंवा मिसलेनियस जास्त मेन्सला कामाला पडतं कारण मिसलेनियस सेवर आहे. पझल सेटिंग नाही बसली तर लास्ट ऑप्शन तोच आहे की त्याची भरपूर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मॉक टेस्टचा विषय होतो की आपण जे प्रॅक्टिस केलंय ते इम्प्लिमेंट करणं आणि त्या टाइम बाउंडमध्ये ते सॉल्व्ह करणं. तो मॉक ओके. टेस्टचा पर्पज आहे. आणि बऱ्याच जणांचं काय होतं की मॉक टेस्टचा स्कोअर कम्पेअर करतात. आता मॉक टेस्टला 40 स्कोअर आला. मागच्या वर्षीचा कट ऑफ राहतो 50. तर आपण असं जज करतो की माझी एक्झाम नाही निघली. हां. तर त्याचा एक लय निगेटिव्ह इम्पॅक्ट पण ते पडतो. मॉक टेस्ट ऍक्च्युअल मुद्दा हा डिफिकल्टी लेव्हल दुसरा व्हॅरी होणार आहे ना तो. खूप जास्त. आणि मॉक टेस्टचा बऱ्याच जणांचा तोच प्रॉब्लेम आहे की मॉक टेस्टमध्ये स्कोर येत. मला बरेच जण म्हणतील की मॉक टेस्टमध्ये स्कोर येत नाही काय करा. पण मॉक टेस्ट आणि ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जमीन आसमानचा फरक फरक आहे. आहे, खूप खूप मोठा फरक फरक. आहे. आणि त्याच्यानंतर ते ऍक्च्युअल एक्झाम. तर आपण इथं किती अभ्यास केलाय काहीच मॅटर करत नाही. आपण त्या एक्झाम मध्ये त्या एक्झाम सेंटरच्या हॉलमध्ये 1 तासात किंवा 3 तासात काय करतोय हेच महत्वाचं आहे. अभ्यास किती आहे? आता समजा तलवारीला किती धार असून काय फायदा नाही. ती जर चालवताच येत नसेल तर हां, काय मग काही उपयोग? उपयोगच ते नाही. आपलं शेवटी नाकच कापणार आहे. हां. तसं होऊन जातं की अभ्यास भरपूर आहे. क्वेश्चन सिलेक्शन चुकतं, अटेम्प्ट कमी होतात आणि त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर होतो. ते सगळे एकदा जर लूप होल चालू झाला ना, तर तोच होतं. आपण फोबिया बसतो मनात, की माझे फायनल रिझल्ट येत नाहीत, फायनल रिझल्ट नाहीत. तोच एक प्रॉब्लेम. बाकी काही नाही. तर चालेल बघा, आपल्या पूर्ण सर्वांकडून राकेश सरांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपला वेळ दिला आणि प्रॉपर गाईडन्स केलं. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय. धन्यवाद.